नमो शेतकरी योजनाच्या हप्त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडे पैसेच नाही असं आश्वासन वित्त विभागाकडून देण्यात आलेलं आहे आणि राज्यात एक मोठी हालचाल सुरू आहे. ग्रामीण भागात निवडणुकांचं वातावरण तयार झालं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान पार पडणार आहे. अशावेळी सरकारकडून कोणते निर्णय घेतले जातात, कोणत्या योजना पुढे आणल्या जातात आणि कोणत्या लाभांबाबत चर्चा रंगते हे तुम्ही आधीही पाहिलेलं आहे. रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. आज शेतकरी फक्त मतदार म्हणून नाही तर लाभार्थी म्हणून पाहिला जातोय आणि त्यामुळेच सध्या एक चर्चा जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे एकत्र जमा केले जाणार का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता बराच काळ रखडलेला आहे. 2 ते 2.5 महिने उलटून गेलेत, पण तरीही खात्यात पैसे आलेले नाहीत. याच दरम्यान अफवा पसरायला सुरुवात झाली. नमो शेतकरी योजना बंद झाली का? मुद्दाम उशीर केला जातोय का? निवडणुकांसाठी पैसे थांबवलेत का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागले. त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की निवडणुकांच्या तोंडावर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र मिळणार का? नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होऊ शकतो? निवडणूक आचारसंहितेमुळे या हप्त्याला अडथळा येऊ शकतो का? नमो शेतकरी योजना बंद होण्याच्या अफवांमध्ये कितपत तथ्य आहे? आणि शेवटी राज्य सरकारकडून उशीर का होतोय यामागचं खरं कारण काय आहे? आता कथा थोडी मागे घेऊन जाऊया. पीएम किसान योजनेचा मागील हप्ता मिळून बराच काळ लोटलेला आहे. त्या हप्त्यानंतर साधारण 2 आठवड्यांच्या आत केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांचा डेटा राज्य सरकारला दिला जातो. हा डेटा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण पीएम किसान योजनेचा लाभार्थी तोच नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी असतो. मागील वेळी जेव्हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात आला होता तेव्हा लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याच पद्धतीनं आताही पीएम किसानचा डेटा राज्य सरकारकडे आलेला आहे. त्यामुळे याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणं अपेक्षित आहे. कृषी विभागाकडून वित्त विभागाकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे अशी माहिती समोर आली आहे. मात्र अजूनही त्या निधीला अंतिम मंजुरी मिळालेली नाही आणि याच ठिकाणी खरी अडचण आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सध्या फारशी चांगली नाही असं बोललं जातंय. इतर योजनांवर मोठा खर्च होतोय, पण शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधी मिळायला विलंब होतोय असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत. यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारण. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या थेट ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत. शेतकरी हा या निवडणुकांमधला सगळ्यात मोठा घटक आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. नमो शेतकरी योजनेचा हप्ता निवडणुकांच्या आसपास दिला जाऊ शकतो अशी चिन्ह दिसतायत. मात्र पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळेल का तर याची शक्यता कमी दिसते. कारण पीएम किसानचा पुढील हप्ता येण्यासाठी अजून थोडा कालावधी आहे. त्यामुळे दोन्ही हप्त्यांचा कालावधी जुळून येत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार? या संदर्भात अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक अंदाज समोर येतो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो, कारण त्याच काळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आता आचारसंहितेचा मुद्दा. अनेक शेतकरी विचारतात की निवडणूक आचारसंहितेमुळे हप्ता थांबवला जाईल का? पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जी योजना आधीपासून सुरू आहे, जी नियमित स्वरूपात राबवली जाते, तिचा हप्ता आचारसंहितेमुळे थांबवता येत नाही. फक्त नवीन योजना किंवा नवीन लाभार्थी जोडायचे असतील तर त्यावर बंदी असते. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. नमो शेतकरी योजना बंद झाली आहे अशा अफवांमध्ये सध्या तरी काहीही तथ्य दिसत नाही. कारण अशी योजना बंद केल्यास त्याची राजकीय किंमत मोठी असते. त्यामुळे सरकार सध्या तरी असा निर्णय घेईल असं वाटत नाही. फार तर काही निकष लावले जातील, पण योजना बंद होणार नाही. एकूणच काय तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता निवडणुकांच्या आसपास खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र मिळतील अशी शक्यता कमी आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलेली महत्त्वाची माहिती म्हणजे हीच की आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता थांबणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय वाटतं? नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी खात्यात जमा होईल? तुमचा अंदाज नक्की सांगा. तुमचं मत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करा.
पुन्हा भेटू, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या.